नमस्कार, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान। महाराष्ट्रामध्ये वाढते वाघ आणि बिबटे, चित्ते हे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आले आहेत। बाहेरच्या राज्यातून लोकांनी चित्ते, वाघ ह्या महाराष्ट्रामध्ये सोडले आहेत आणि प्रत्येक गावामध्ये वाघ, चित्ता आहे। कोणी तुमची मारली, कोणी बोलतो भोका नेला, बोलतो कुत्रा। असं हा मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाघ आहे। प्रत्येक सोसायटीमध्ये वाघ जात आहे, मध्ये जात आहे। एवढी या चित्ता यांची संख्या या महाराष्ट्रामध्ये वाढली आहे। हे आले कुठून? तर हे बाहेरच्या राज्यात आले आहेत। हे प्रवास आपल्या महाराष्ट्रात प्रत्येकामध्ये शिरले आहेत आणि त्यामध्ये लाखो संख्येने या राष्ट्रामध्ये उत्पन्न होत आहे। एक चित्ता हा बिबटे चार जन्म देतात। त्यांची ही प्रमाणात आहे। माणसाचा जीवन मध्ये करण्यात आहे। घराच्या आजूबाजूला त्यांचं झालं आहे। जसं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कुत्री असतात, त्यांचा देखील बिबट्याचा वावर हा दिवसांदिवस आहे, मोठ्यामध्ये वाढत आहे। साठी या धोरण आणून त्यांची संख्या कमी पाहिजे, त्यांची संख्या केली पाहिजे। ते दिसेल त्याला शूट केलं पाहिजे। वनविभाग यांनी कायदा निर्माण केला पाहिजे। आपल्याला मानव हा जगता असेल, टिकता असेल, लहान मुलांना ते टार्गेट करत आहेत। चित्ता हे टार्गेट करत की त्यांची संख्या ही दिवसांदिवस वाढत चालली, तर ते कुत्र्यांसारखं रस्त्यावरती फिरतील, आपल्या घराच्या आजूबाजूला फिरतील। मग माणसाचं जगणं देखील कठीण होऊ शकतो। त्यासाठी सरकारनं कठोर घेऊन या महाराष्ट्रातून त्यांची संख्या एक कमी केली पाहिजे। त्याला जगणं या धर्तीवरती कठीण होऊ शकतो। चित्ता, वाघ यांची संख्या जर दिवस वाढत चालली तर या माणसाच्या धर्तीवरती जगणं कठीण होईल। त्यासाठी सरकार कठोर निर्णय घेऊन त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। जिथे दिसेल तिथे शूट करून देशात, महाराष्ट्रातून संख्या कमी, आपण इथून पकडून तिकडे नेऊन त्या जंगलातून परत तिथे संख्या वाढतच आहे। आपल्याला हे मारणं, आज आपण इथून पकडतो, दुसऱ्या जंगलात सोडतो, त्या दुसऱ्या गावात जातो। आपण दुसऱ्या गावातून सोडतो, इथून पकडतो, त्या गावात सोडतो जंगलामध्ये, मग त्या जातो। परंतु ती संख्या एकच उपाय करायचा आहे, यांची कमी करायची असेल तर आपल्याला शूट करण्याचा एक आदेश कायदा हा केला पाहिजे। इथेच मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।